जिल्हा नियोजन विभागाच्या दिरंगाईमुळे जिल्ह्याचा विकास आराखडा कोलमडल्याचा आरोप आमदार संजय खोडके यांनी 24 जानेवारी रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत केला। या तक्रारीची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित म्हस्के यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत। तत्कालीन डीपीओ अभिजित म्हस्के यांनी महापालिका क्षेत्रातील नागरी सुविधांसाठीचा 50 कोटींचा निधी 5 ते 6 महिने विनाकारण रोखून धरल्याचा आरोप आमदार खोडके यांनी केला। लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यास विलंब होत असल्याने विकास कामे प्रलंबित राहत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। पालकमंत्र्यांनी केवळ म्हस्के यांचीच नाही तर त्यांच्याशी संबंधित इतर अधिकाऱ्यांच्या कामांचेही ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत। आमदारांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभाग प्रमुखांनी तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा असे आदेशही बावनकुळे यांनी दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।